सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कर्तव्यदक्ष आणि जनतेसाठी नेहमी तत्पर असलेले सातपूर प्रभागाचे नवनिर्वाचित सभापती समाधान देवरे सध्या आपल्या झंझावती दौऱ्यामुळे आणि विविध प्रश्नांवर ठोस भूमिका घेत असल्यामुळे चांगले चर्चेत आले। या दौऱ्यादरम्यान सातपूर ESI ग्राउंड आणि सातपूर जलतरण तलाव येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेत असताना एक अत्यंत गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे। सातपूर जलतरण तलावाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे। तलावातील टाइल्स तुटलेले आहेत, छत खराब झालेले आहे, टॉयलेटमधील टाइल्स तुटलेले आहे, शॉवर्स काही चालू काही बंद, लॉकर्स पूर्णपणे खराब झालेले आहे, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, तसेच संपूर्ण परिसरात फळच्या फुटलेल्या, गेट तुटलेले, आजूबाजूच्या परिसरातही अस्वच्छ आणि दुर्लक्षित अवस्थेत दिसून येत आहे। या सगळ्याचा थेट परिणाम नागरिकांच्या सुरक्षिततेवर आणि आरोग्यावर होत आहे। विशेषतः स्विमिंग करताना तुटलेल्या टाइल्समुळे महिला, पुरुष आणि लहान मुलांना इजा होत असल्याच्या घटना समोर येत आहेत। यावेळी पाहणी करत असताना सभापती समाधान देवरे यांनी एका लहान मुलाशी संवाद साधलाय। करतो आणि लागलं का तुला? हा, इकडे बघ, ते पायाला लागलं होतं का? लागलं होतं। हो ना, ते पण मध्ये टोचतं का ते? विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय। योग्य सुविधा नसल्याने आणि सुरक्षिततेचा अभाव जाणवत असल्यामुळे अनेक महिला तलावाचा वापर टाळत आहेत। महिलांच्या सुरक्षेसाठी तात्काळ सुधारणा होणे व सुरक्षा भिंत वाढवण्यात येण्याची अत्यंत गरजेचं असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान जॉगर फाउंडेशन सातपूर आणि स्थानिक जॉगर्स तसेच काळूकळे, राजेंद्र कोरडे, संपत भंदुरे, दिलीप कटारे, संदीप साळुंखे, दिलीप गिरासे, सुनील जाधव, गिरीश बंदवणे, सुदाम खोडे, दिगंबर निगार, नवनीत काळे यांच्या वतीनेही सभापतींकडे तक्रारी करण्यात आल्या। तसेच शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक भागवत आरोटे यांनी पत्र देत नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले। नाशिक महानगरपालिका प्रशासन या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। या सर्व प्रकाराची तात्काळ दखल घेत नवनिर्वाचित सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे यांनी सातपूर जलतरण तलावाचे महाव्यवस्थापक रूपचंद काठ यांना सोबत घेत स्वतः जलतरण तलाव आणि जॉगिंग ट्रॅकची पाहणी केली आहे। त्यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या थेट सभापतींसमोर मांडल्या। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचं नागरिकांनी स्पष्टपणे सांगितलंय। दरम्यान सभापती समाधान देवरे यांनी यावेळी ठोस भूमिका घेत प्रशासनाला स्पष्ट शब्दात अल्टिमेटम दिलाय। 1 महिन्याच्या आत आवश्यक निधी उपलब्ध करून जलतरण तलावाची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा नागरिकांकडून कोणतेही शुल्क न आकारता जलतरण तलावात मोफत प्रवेश देण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। आता प्रशासन किती वेगाने हालचाल करत या जलतरण तलावाची दुरवस्था सुधारते आणि सातपूरकरांना सुरक्षित व चांगल्या सुविधा कधी मिळतात याकडे संपूर्ण सातपूर प्रभागाचे लक्ष लागलंय। आज अचानक पाणी दौरा केला, आपण काय सांगणार आणि काही समस्या ठिकाणी होत्या आणि आपल्याला काय तक्रार? नागरिकांच्या जॉगर क्लबच्या काही नगरसेवकांच्या खूप दिवसापासून तक्रारी होत्या आणि म्हणून मी आज आपल्या सातपूर मधला जो काही स्विमिंग टँक आहे, जे की नागरिकांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा हा व्यायाम आहे, याची पाहणी करत असताना माझ्या निदर्शनात असं आलं की गेल्या 4-5 वर्षापासून प्रशासकीय राजवटामध्ये मला नाही वाटत की ह्या बिल्डिंगसाठी किंवा स्विमिंग टँकसाठी कुठेही मेंटेनन्स केलं गेलं। मी जेव्हा नागरिकांची चर्चा केली, जॉगर्स क्लबच्या काही आमचे सभासद आहे त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली, आतापर्यंत कितीतरी नागरिकांना हातापायांना लागून रक्त निघालेलं आहे। मी या ठिकाणी सभापती या नात्याने जरी दौरा केला, मी अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती घेतली। अधिकाऱ्यांच्या हातात एकच आहे, टँक चालवणं, पण त्यांचं म्हणणं निधी आला तर मी मेंटेनन्स करू शकतो। गेल्या 4-5 वर्षापासून या टँकचं उत्पन्न महापालिकेला चालू आहे। नागरिक तिकीट काढून येतात, परंतु ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा नाही। मी अक्षरशः बघितलं की खालच्या स्टाईल पासून तर स्विमिंग टँकची स्टाईल पासून तुम्हाला चित्रीकरणामध्ये दिसल की संपूर्ण टँकला मी तर म्हणतो 50 लाख रुपये दिले तरी सुद्धा हा टँक सुरळीत, चांगल्या नाशिक सारख्या शहरामध्ये जे टँक आहेत तसा टँक करण्यासाठी 50 लाख रुपये खर्च केला, तेव्हा हा टँक कुठंतरी सुरळीत होईल। मी माझ्या वरिष्ठांना सुद्धा ही दखल घ्यायला लावणार आहे व मी संपूर्ण अधिकाऱ्यांना, बांधकाम विभाग असेल, स्विमिंग टँकच्या अधिकारी यांना मी आता पहिल्यांदा विनंती करतो की नागरिकांच्या जीवाशी खेळू नका। मला लवकरात लवकर याच्यासाठी लागणारे जे काही आमचे पत्रव्यवहार असतील ते पत्र देतो। बिल्डिंग मेंटेनन्स मधले जे काही बांधकाम विभागाने त्यांनी तो निधी वापरून, आमचा काही निधी असेल तो वापरून, आमच्या वरिष्ठांचा निधी वापरून आयुक्त मॅडमशी मी नक्कीच आता पत्रव्यवहार करणार। आयुक्त मॅडमने स्पेशल या केसला दक्षता घेऊन
याचं लवकरात लवकर मेंटेनन्स करून या नागरिकांच्या जीवाशी खेळू नये अशी मी सर्वांच्या वतीने, आमच्या जॉगर्स क्लबच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. प्रथमतः हे काम जर नाही झालं तर आम्ही पुढील महिन्यापासून कुठलंही तिकीट न काढता नागरिकांना मोफत सुविधा चालू करून देईल. मग जर तुम्ही नागरिकांना सुविधा देत नसाल, जर का आपण मेंटेनन्स करू शकणार नाही तर नागरिकांनी पैसे का खर्च करावे? मग त्याच्यामुळं ही पहिल्यांदा मी विनंती करेन की अधिकाऱ्यांनी याच्यावर दक्षता घेऊन लवकरात लवकर याचं मेंटेनन्स करून द्यावं. आज सातपूर जॉगर्स ग्रुप मधून बोलतोय. आज याची परिस्थिती स्विमिंग टँकची, लेडीजच्या कपडे बदलायची सोय नाहीये, पूर्ण काचा फुटलेल्या आहे, शावर नाहीये, संडासला बसण्यासाठी दरवाजा आतमधून धरून बसायला लागतं, अशी परिस्थिती या नगरपालिकेने केली आहे. इथले आज यांना वेळोवेळी कंप्लेंट करून याचं दुर्लक्ष आहे, कोणीच याच्यावर काय हे करायला तयार नाहीये. आणि अशी परिस्थिती का बोट रोज दिवसा एकाचं तरी बोट कापल्या जातं, अशा फरशांना दारी आहे, याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही, कोणी दुर्लक्षच करतंय सर्वेच. याच्यात तात्काळ नगरपालिकेने काहीतरी ऍक्शन घ्यावा आणि तात्काळ त्यांनी याच्यावर मार्ग काढावा. सातपूर येथील जलतरण मध्ये आम्ही गेल्या 15 ते 16 वर्षापासून आजीवन सभासद आहे. आमच्या इथे आजीवन, आमच्या ग्रुपमध्ये आजीवन जे नोंदणी झाली त्याच्या 1 नंबर सभासद पासून आता जवळपास 200-250 सभासद रेग्युलर येतो. पण टँकची गेल्या 4 ते 5 वर्षात इतकी दुर्दशा झाली की अक्षरशः टँकवर असं चालताना सुद्धा फरच्या लागतात. बाकीच्या फरच्या तुटलेल्या आहेत, टँक मधल्या फरच्या तुटलेल्या आहेत. मी स्वतः आंघोळ करताना काच पडली तर माझ्या पायाला सुद्धा इजा झालेली आहे. इतका म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळलं जाते, अशी दुर्दशा या टँकची झालेली आहे. साफसफाई नाही, काही नाही, दुर्लक्ष झालेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीये, शावर नाहीये, टाईल्स फुटलेले आहेत, काही होत नाही. बाथरूमची दुर्दशा, सगळी दुर्दशा आहे, सगळं तुटलेलं आहे. टॉयलेट बाथरूमचे तरी याकडे सगळ्यांनी म्हणजे लक्ष द्यावं आणि काहीतरी नागरिकांच्या जीवाशी न खेळता कुठेतरी व्यवस्थित सगळ्यांनी आरोग्याची हे द्यावी असेच विनंती करतो. बस. संदीप साळुंके. नाशिक महानगरपालिका नाशिक सातपूर विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत सातपूर येथील तरण तलाव तसेच सातपूर येथील जॉगिंग ट्रॅक ग्राउंड या दोन्हीची इतकी दुरावस्था झालेली आहे. या टँकच्या सर्व फरशा फुटलेल्या आहे. मध्ये टँकमध्ये सुद्धा अतिशय त्या ज्या स्टाईल आहेत त्या देखील खराब झालेल्या आहे. साईडचे कथड्याच्या फरशा फुटलेल्या आहेत. शॉवरची दुरावस्था झालेली आहे. संडास बाथरूमचे दरवाजे तुटलेले आहे. याकडे प्रशासनाचं अजिबात लक्षच नाहीये. फक्त प्रशासन जिथे लक्ष द्यायला पाहिजे तिथं लक्ष देत नाही. खऱ्या अर्थानं स्विमिंग टँक असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, या लोकांच्या खऱ्या अर्थानं या आरोग्याशी संबंधित प्रश्न असल्यामुळं तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे, पण प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. तेव्हा मी प्रशासनाला विनंती करतो का जो सातपूरचा स्विमिंग टँक आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, याकडे त्यांनी पूर्ण लक्ष देऊन यांचं वेळोवेळी कामाची दखल घ्यायला पाहिजे. जे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेलं आहे ते काम तातडीने त्यांनी मार्गी लावा ही प्रशासनास मी आमच्या जॉगिंग ट्रॅकच्या वतीने, सातपूर जॉगर्स फाउंडेशनच्या वतीने त्यांना विनंती करत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने ESI ग्राउंडवर गेल्या अनेक वर्षापासून हा ट्रॅक तयार असून स्विमिंग टँक असो किंवा ट्रॅक असो, परंतु ट्रॅकवर महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीत लक्ष तर दिलंच नाही. परंतु आता महानगरपालिकेचं इलेक्शन होऊन गेले 4 महिने झाले. आता सभापती समाधान देवरे यांनी मला तरी वाटतं सातपूर प्रभागाचे सभापती झाल्यानंतर महापालिकेत देखभाल चालू केली. मी विनंती करतो प्रशासनाला, कारण अजिबात या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही, साफसफाई होत नाही. त्याचप्रमाणे ग्राउंडवर जर बघितलं तर धुळीचं साम्राज्य आहे आणि त्या धुळीचं साम्राज्य रोखण्यासाठी, कारण या ठिकाणी अनेक अकॅडमीचे पोरं या ठिकाणी सराव करतात, तिथं धूळ असते. दिवसाआड का होईना त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी टाकलं गेलं पाहिजे, झाडांना पाणी टाकलं गेलं पाहिजे आणि स्वच्छता केली पाहिजे. आणि या ठिकाणी नगरसेवक देखील या ठिकाणी येतात. सभापती समाधान देवरे हे देखील आता लक्ष घालून आहेत या ठिकाणी, नेहमीच
स्विमिंग टँक असो, ट्रॅकर असो, सर्व जॉगर्स ग्रुपचे सर्व सभासदांच्या वतीने आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी प्रशासनाला तक्रारी केल्या, परंतु आता समाधान देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व नगरसेवक सातपूर प्रभागाचे 11चे असतील सर्वच या ठिकाणी लक्ष घालावं त्यांनी, असं मी त्यांना विनंती करतो आणि आमच्या समस्या सोडवत ही विनंती. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात आज सकाळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय. पुणे ते शहादा मार्गावर धावणारी बस उमराणे गावाजवळ झाडावर आदळून पलटी झाल्याने चालकासह 3 जण गंभीर तर 7 जण प्रवासी किरकोळ जखमी झाले. मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिनांक 13 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 8:15 बस क्रमांक MH14 MH2310 ही बस पुणे ते शहादा मार्गावरून प्रवास करत होती. मनमाड चोंडी घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्यामुळे चालकाने गिरणारे मार्गे मालेगावकडे पर्यायी मार्ग स्वीकारला. दरम्यान उमराणे गावापासून सुमारे 500 मीटर अंतरावर बस चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या खाली गेली आहे. त्यानंतर बस झाडावर आदळून पलटी झाली. अपघातावेळी बसमध्ये 58 प्रवासी, चालक आणि वाहक असा प्रवास सुरू होता. या भीषण अपघातात चालकासह 3 जण गंभीर जखमी झाले असून 7 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तात्काळ तालुका ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही बाजूंच्या काचा तसेच मागील आपत्कालीन काच देखील फुटली. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 8 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं समजतंय. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलंय. पुढील तपास सुरू आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत एक महत्त्वाची आणि काहीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. महापालिकेचे कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी केली असून सद्यस्थितीत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे आणि डॉटरगाव धरणासह इतर स्रोतांमध्ये सुमारे 60% जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती दिली. हा साठा आगामी जुलै महिन्यापर्यंत शहराची तहान भागविण्यासाठी पुरेसा असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलंय. मात्र वाढत्या उन्हाची तीव्रता आणि झपाट्याने होणारे बाष्पीभवन लक्षात घेता पाणी टंचाईचे सावट टाळण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली. कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी धुळेकर जनतेला कळकळीचे आवाहन केलंय की पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. ज्या नागरिकांच्या नळांना तोटा नाही त्यांनी त्यात तातडीने बसून घ्याव्यात, जेणेकरून अपुर्ण पाण्याचा अपव्यय टाळता येईल. पाणी बचतीसाठी महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी निमित्ताने देण्यात आले. धुळे शहराच्या पाणी पुरवठ्याचा विचार केला तर आज रोजी आपण नकाने, डेटरगाव आणि इतर जलस्रोतांची पाहणी केलेली आहे आणि सदर पाहणी पाहता सद्यस्थितीत किमान 60% जलसाठा शिल्लक आहे आणि आपल्याला जुलैपर्यंत कोणतीही अडचण येईल असं काही दिसत नाही आहे. त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. तथापि आपण उन्हाची तीव्रता पाहता किंवा जसा झपाट्याने पाणी जलसाठा कमी होतो त्यामुळे पाणी सांभाळून वापरावं. आपल्या नळांना जर तोट्यानं नळ नसतील तर ते नळ बसवून घ्यावेत जेणेकरून पाणी वाया जाणार नाही. कृपया मी विनंती करतो महापालिकेतर्फे की आपण पाण्याची बचत करावी आणि काटकसरीने पाणी वापरावं. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस.
आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून तापमानाने 44 ते 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने त्याचा थेट फटका कृषी क्षेत्राला आणि बाजारपेठेला बसलाय। या असह्य उन्हामुळे मजुरांनी शेतात काम करण्यासाठी जाणे टाळल्याने भाजीपाला काढणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली। याविषयी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत व्यापाऱ्यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार मजुरांच्या अभावी शेतकऱ्यांचा माल बाजारात पोहोचतच नसल्याने शेतमालाची आवक कमालीची घटली आहे। बाजारात मुळातच माल कमी येत असल्याने आणि समोर मागणी जास्त असल्याने उपलब्ध भाजीपाल्याला प्रचंड भाव मिळत असून दरांचा मोठा भडका उडाला। शेतमालाची आवक घटल्याचा हा थेट परिणाम बाजारातील दरांवर स्पष्टपणे दिसून येत असून व्यापाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले। काही दिवसांपूर्वी 300 ते 350 रुपयांना मिळणारा टोमॅटोचा कॅरेट आता थेट 750 ते 800 रुपयांपर्यंत पोहोचलाय, तर 7 ते 8 रुपये किलोने विकला जाणारा दुधी भोपळा आता 20 ते 25 रुपये किलोवर गेलाय। याशिवाय कोथिंबीर, हिरवी मिरची आणि इतर दैनंदिन पालेभाज्यांचे दरही कडकडले। एकीकडे उन्हाचा वाढता तडाखा आणि दुसरीकडे सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या हंगामामुळे वाढलेली अतिरिक्त मागणी यामुळे भाजीपाला बाजारात मोठी भाववाढ पाहायला मिळत असून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार गेल्या 5-6 दिवसापासून तापमान अत्यंत वाढलेलं असल्यामुळे 44-45 अंश सेल्सिअस तापमान हे धुळे जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामुळे शेतकरी अत्यंत आवाजी झालेला आहे। कारण की मजूरच शेतात काम करण्यासाठी जात नसल्यामुळे शेतकऱ्याचा माल मार्केटात येत नाही आहे आणि जो काही माल येतो त्याला प्रचंड भाव या ठिकाणी वाढलेला आहे। कारण की आवक कमी असल्यामुळे टमाट्याचं कॅरेट जे 300-350 रुपये जात होतं ते अचानक आता 750-800 रुपये या ठिकाणी जात आहे आणि प्रत्येक मालाचा भाव या ठिकाणी वाढलेला आहे। जर दुधी भोपळा 7-8 रुपये जात होता, आता तो 20-25 रुपये किलो जातो आहे। गड्ड्याचं कोथिंबीर, मिरची सर्वच भाव या ठिकाणी गगनाला भिडलेले आहेत। तसंच लग्न सराईचा सुद्धा फटका मार्केटला झालेला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील 500 मेगावॅट हायवे गेटवरती 3 सुरक्षा रक्षक कर्मचारी तैनात असतात। मात्र 12 वाजेनंतर या तिन्ही कर्मचाऱ्यांपैकी एकच कर्मचारी कर्तव्य बजावताना आढळून येतो। मात्र यातील 2 कर्मचारी या ठिकाणी झोपलेल्या अवस्थेमध्ये असतात। या झोपलेल्या अवस्थेमध्ये दीपनगर निर्मिती केंद्राच्या 500 मेगावॅट मधून चोरटे बिनधास्तपणे चोरी करून पसार होतात। चोरांना या सुरक्षा विभागांच्या कर्मचाऱ्यांचा पाठिंबा असतो का, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। याबाबत मुख्य अभियंता या सुरक्षा विभागावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम, भुसावळ। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान।
धुळे जिल्ह्यातील तापमानाने उच्चांकी पातळी ओलांडली असताना शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात अद्याप उष्माघात कक्ष स्थापन झालेला नाही। या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे आणि महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरण्यात आले। रुग्णालयातील लिफ्ट अनेक वर्षांपासून बंद असल्याने अस्थिरोग आणि स्त्रीरोग विभागातील रुग्णांना तिसऱ्या चौथ्या मजल्यावर नेण्यासाठी नातेवाईकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे। दुपारी 2 वाजेनंतर रुग्णालयाचा ताबा केवळ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हातात असतो, ज्यामुळे गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचा खळबळजनक आरोप यावेळी शिवसैनिकांनी केलाय। रुग्णालयातील 2D इको, न्यूरोसर्जन आणि इतर सुपर स्पेशालिटी डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्ण दिवसभर ताटकळत असतात। शिवाय पावसाळा तोंडावर असतानाही रुग्णालयातील ड्रेनेज आणि नाले सफाई प्रलंबित असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। या संदर्भात अधीक्षक डॉक्टर पाठक यांना निवेदन देऊन या समस्या तातडीने न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान प्रशासनाने लवकरच उष्माघात कक्ष सुरू करण्याचे आणि नवीन सुपर स्पेशालिटी इमारतीत काही वॉर्ड स्थलांतरित करून रुग्णांची गैरसोय दूर करण्याचे आश्वासन दिले। मात्र प्रशासनाच्या या आश्वासनानंतर तरी रुग्णांना दिलासा मिळणार का हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे। काल रविवार असताना 2 महत्त्वाच्या रुग्णांकरता उष्माघाताच्या रुग्णांना घेऊन या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासोबत ज्यावेळेला आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेला आम्हाला असं दिसून आलं की हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आलेली नाही आहे। त्या ठिकाणी त्या दोघं पेशंटला बेड मिळवून देण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करावा लागले। सायंकाळी त्या रुग्णांना त्या ठिकाणी बेड उपलब्ध झाला। त्यानंतर संध्याकाळी एक ॲक्सिडेंटची केस आली। त्या ॲक्सिडेंटच्या केसला रुग्णाच्या नातेवाईकांना मदत करण्याकरता या ठिकाणी कोणी नव्हतं। अस्थिरोग कक्ष हा 4थ्या मजल्यावरती असताना त्या ठिकाणी स्ट्रेचर उपलब्ध नव्हतं। या ठिकाणी जवळपासच आम्ही या ठिकाणी असल्यामुळे परत एकदा सायंकाळी आम्ही आलो आणि त्या पेशंटला आम्ही 4थ्या मजल्यावरती त्या ठिकाणी ॲडमिट करून घेतलं। या संदर्भामध्ये आज हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता भांबरे सरांची भेट या ठिकाणी घ्यायला आलो, पण भांबरे सर आज रजेवरती असल्यामुळे पाठक सरांनी आमची या ठिकाणी भेट घेतली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही महत्त्वाच्या मागण्या केल्या। त्याच्यामध्ये उष्माघात कक्ष हा स्वतंत्ररित्या त्या ठिकाणी स्थापन करण्यात यावा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो अस्थिरोग ऑर्थो वार्ड आहे तो 4थ्या मजल्यावरती आहे, गायनॅक वार्ड हा 3ऱ्या मजल्यावरती आहे, सर्जरी वार्ड हा 2ऱ्या मजल्यावरती आहे। या ठिकाणी जास्तीत जास्त पेशंट दाखल होत असतात। त्या पेशंटला वरती त्या मजल्यावरती पोहोचवण्याकरता लिफ्ट या ठिकाणी वर्षानुवर्षापासून बंद आहे। अनेक वेळा लिफ्टचा खर्च दाखवण्यात आलेला आहे, पण लिफ्टचं काम अजूनही झालेलं नाही आहे। तर हे सर्वच्या सर्व कक्ष हे खालच्या मजल्यावरती आणण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही केली। 2D इको करण्याकरता जे पेशंट या ठिकाणी येतात त्यांना दिवसभर त्या ठिकाणी ताटकळत उभं राहावं लागतं। डॉक्टर दिवसभर या ठिकाणी येत नाही। तीच परिस्थिती या ठिकाणी जे सुपर स्पेशालिटी डॉक्टर आहे त्यांच्या बाबतीमध्ये आहे। अनेक सुपर स्पेशालिटी डॉक्टर आज देखील या ठिकाणी योग्य प्रकारे सेवा बजावत नाहीत। तसेच या बाह्य आवाराची स्वच्छता व आतल्या आवाराची स्वच्छता या संदर्भामध्ये आम्ही एक महत्त्वाचं निवेदन या ठिकाणी पाठक सरांना दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी उष्माघात कक्ष स्थापन करण्यात येईल आणि नवीन सुपर स्पेशालिटी जे हॉस्पिटल या ठिकाणी तयार होतोय त्याच्यामध्ये नवीन बिल्डिंगमध्ये गायनॅक वार्ड आणि ऑर्थो वार्ड त्या ठिकाणी शिफ्ट केला जाणार आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी पेशंटची होणारी हेळसांड देखील थांबणार आहे। त्यामुळे या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा करून त्यांनी आम्हाला या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। सयाजी भांबरे सर यांची देखील आमची या संदर्भामध्ये फोनवर चर्चा झालेली आहे। शिवसेना धुळे जिल्हा तर्फे जिल्हा प्रमुख श्री अतुल सोनवणे, श्री नरेंद्र परदेशी, श्री धीरज पाटील यांनी दिलेलं निवेदन आणि त्याच्यावर इतर कार्यकर्त्यांचे स्वाक्षरी आहेत आज प्राप्त झालं। त्या निवेदनावर सांगोपांग चर्चा करण्यात आली। जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू। आम्ही प्रयत्न करत आहोत। रुग्णांची कुठल्याही प्रकारची हेळसांड होणार नाही। सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची सुरक्षितता चांगली राखली जाईल आणि रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार केले जातील याची मी ग्वाही शिष्टमंडळाला दिलेली आहे। रुग्णालयात स्वच्छता 3 पायांमध्ये व्हायला पाहिजे। उष्माघात कक्ष स्थापन झाला पाहिजे या बाबतीतही त्यांनी सांगितलेलं आहे। तर उष्माघात कक्ष आपल्याकडे मेल मेडिकल वॉर्ड, पुरुष औषध वैद्यकशास्त्र विभाग आणि स्त्री औषध वैद्यकशास्त्र विभाग येथे आपण काही रुग्ण कक्ष राखीव ठेवलेले आहेत। तसेच ICU मध्ये AC बेड 2 राखीव ठेवलेले आहेत। सद्यस्थितीत उष्माघाताचे कोणतेही रुग्ण दाखल नाहीत
परंतु अशा प्रकारचे रुग्ण दाखल झाले तर आम्ही त्यांची योग्य प्रकारे काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार करू. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी ज्या ऐतिहासिक मुक्तीभूमीत धर्मांतराची घोषणा केली त्याच पावनभूमीतून आता वैचारिक परिवर्तनाचा नवा जागर सुरू होत आहे. पूज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक क्रांती जागृती अभियान या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असून उद्यापासून या पदयात्रेचा दिमाखात प्रारंभ होणार आहे. येवला मुक्तीभूमी ते त्रिरश्मी लेणी नाशिक अशी ही पदयात्रा काढण्यात येणार असून याद्वारे सामाजिक एकता आणि धम्म विचारांचा प्रसार केला जाणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट माणिकराव शिंदे, संभाजी पवार, महेंद्र पगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेबांनी 1956 मध्ये नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन करून समतेचा मार्ग दाखवला. तोच वारसा पुढे नेण्यासाठी नाशिक जिल्हा येथे विशेष अभियान राबवले जात आहे. या पदयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद प्रतिक्रांती. त्यामुळं बाबासाहेबांची दार्शनिक दृष्टी आहे. मनुस्मृतीच्या जोखंडामध्ये राहून माणूस गुलाम बनतो, गुलामीचं जीवन जगण्याची सवय लागते. या गुलामीच्या सगळ्या वेळा उद्ध्वस्त करून जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. बुद्धाच्या धम्माने साऱ्या जगाच्या मानवी समाजाचं कल्याण होणार आहे. त्यासाठी या महाघोषणा या पुण्यभूमीवरून या भूमीवरून केली. त्या भूमीवरून तर नाशिक पर्यंत ही पदयात्रा आजपासून सुरू होते. ती 16 तारखेला तिचं समापन त्रिरश्मी लेणीला होणार आहे. या धम्म पदयात्रेत सगळ्या संप्रदायाच्या पंथांच्या सगळ्या लोकांनी समाविष्ट व्हावं आणि या सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक बदला समग्र बदलासाठी आपण या रस्त्यावरची लढाई करण्यासाठी संपूर्ण भगवान बुद्धांचा हा संपूर्ण विचार साऱ्या जगभर पसरवण्यासाठी हे धम्मक्रांती सामाजिक जागृती अभियान आहे. या अभियानावर सर्वांनी समाविष्ट व्हावं असं आवाहन करतो. खूप मंगल हो, सुखी हो. आज या येवल्याच्या क्रांतीभूमीमध्ये पुनश्च एक वार 1935 ची आठवण निश्चितपणे झाल्याशिवाय राहत नाही. आजपासून भंतीजी हे सामाजिक क्रांतीची ज्योत पेटवत या ठिकाणावरनं उद्यापासून निघणार आहे आणि 13 ऑक्टोबरला या ठिकाणी पुनश्च येऊन याच भूमीवर आपल्या या विचाराची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या या विचारातनं हा समाज म्हटल्यानंतर फक्त एखाद्या जातीपुरता नाही तर सर्व भारतवासीय जगाला संदेश देणारा हा सामाजिक क्रांतीचा संदेश या माध्यमातून ते देणार आहे. त्याची सुरुवात या ठिकाणी आज झालेली आहे हे मी या ठिकाणी आवर्जूनपणे सांगतो. आणि हे कार्य करत असताना माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले महेंद्र भाऊ पगारे असतील, संभाजी राजे असतील, अजित भाई असतील, सर्वची सर्व आम्ही सामाजिक दृष्टिकोनातनं एक वेगळ्या विचाराचे म्हणजे निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनावादी विचाराचे आम्ही सर्व आहोत हे या ठिकाणी आवर्जून सांगत यांच्या या भंतीजींच्या कार्यात आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन
दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।